Dear student, in the last lecture we have seen various life processes. जी मागच्या असणारा जे काही क्लास जो आहे तास जो आहे तर त्या तासाला आपण विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिल्यात. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, न्यूट्रिशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, संवेदना आणि प्रतिसाद अशा प्रकारचे असणारे जे काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिल्यात. त्याच्यानंतर असणारे जे काही लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत तर त्या लाईफ प्रोसेसेसमध्ये आपण सर्वसाधारणपणे या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ द रिप्रोडक्शन जे आहेत तर ते रिप्रोडक्शन या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही आकृत्या ज्या आहेत ABCD याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर असणारे जे काही रिप्रोडक्शन जे आहेत प्रजनन जे आहे तर त्या प्रजननाची व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिली की एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याची जे काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेलाच आपण त्या ठिकाणी रिप्रोडक्शन किंवा प्रजनन त्या ठिकाणी म्हटले. हे जे काही प्रजनन जे आहे तर ते प्रजनन दोन पद्धतीनं त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिलं होतं की असेक्च्युअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे तर ते सेक्च्युअल रिप्रोडक्शन. त्याच्यापैकी असणारे जे काही असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे तर ते असेक्च्युअल रिप्रोडक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पहा, ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये अलैंगिक प्रजनन त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. द process of formation of new organism by an organism of the same species without the involvement of the gametes is called asexual reproduction. अलैंगिक प्रजनन म्हणजे काय तर त्याच्यामधले असणारे जे काही गॅमेटिज जे आहेत म्हणजे युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीमधील एकच असणारा जो काही जीव जो आहे तर तो एकच जीव काय करतो अवलंबलेली जी काही नवजात जीव निर्मितीची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन. म्हणजे एकच असणारा जो काही जीव जो आहे तर तो एकच जीव काय करता नसतो युग्मज निर्मिती विना म्हणजे युग्मनच जे आहे तर ते युग्मज निर्मिती न करता तो काय करता नसतो तर नवीन अशा प्रकारचं जीव जो आहे तर त्या जीवाची निर्मिती त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि हा जो काय असताना जो काही रिप्रोडक्शनचा पुनरुत्पादनाचा प्रकार जो आहे तर त्याला म्हणणार कोणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन, अलैंगिक प्रजनन. As this reproduction does not involve union of the two different gametes, the new organism has exact genetic similarity with the reproducing organism. पाहता ही जी असणारी जी काही प्रजननाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला काय लक्षात येतं नसते की दोन भिन्न पेशीच्या शिवाय म्हणजे युग्मनाच्या संयोगाशिवाय घडून येणारं हे जे काही प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी असतं. इतर याच्यामध्ये एक त्या ठिकाणी मेल असतो, फिमेल असतो, परंतु या ठिकाणी एकच त्या ठिकाणी असणारा जो काही ऑर्गॅनिझम जो आहे तर तो ऑर्गॅनिझम काय करता नसतो नवीन जीव त्या ठिकाणी निर्माण करता नसतो. म्हणजे दोन भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय घडून येणारं हे प्रजनन त्या ठिकाणी असल्यामुळे काय होतं नसते नवजात सजीव म्हणजे नवीन तयार झालेला जो काही सजीव हा तंतोतंत मूळचा असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवासारखाच त्या ठिकाणी तो असतो. आणि दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मायोटिक सेल डिव्हिजन. म्हणजे हे जे काही प्रजनन जे आहे तर त्या प्रजननामध्ये एकाच जनकापासून नवीन जीवाची निर्मिती कशामुळे होताना दिसते मायोटिक सेल्स म्हणजे गुणसूत्री विभाजनानं त्या ठिकाणी होताना दिसते. ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज द ड्रॉबॅक whereas fast process is the advantage of this reproductive method. आता हिची काय असणारी जी काही प्रजननाची असणारी जी काही असेक्च्युअल रिप्रोडक्शनची असणारी जी काही पद्धत जी आहे तर याच्यामध्ये जननिक विचारण्याचा अभाव जो आहे तर तो अभाव त्या ठिकाणी असतो. म्हणजे जीन्स जे आहे तर त्या जीन्सचे काही रिकॉम्बिनेशन जे आहे तर ते रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी होत नाही. हा त्या ठिकाणी हे जे काही अलैंगिक प्रजनन जो आहे तर त्या अलैंगिक प्रजननाचा ड्रॉबॅक आहे, तोटा आहे. फायदा काय दिलेला आहे फास्ट प्रोसेस इज द ॲडव्हान्टेज ऑफ धिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. म्हणजे हे जे काय असणारं जे काय अलैंगिक प्रजननाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीने वेगानं त्या ठिकाणी प्रजनन जे आहे तर ते प्रजनन होताना दिसतं. आणि हा त्याचा मध्ये सर्वात मोठा असणारा जो काही फायदा जो आहे तर तो फायदा त्या ठिकाणी पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर पुढे पहा अलैंगिक असणारे जे काही प्रजनन जे आहे तर त्याची पुढे त्या ठिकाणी प्रकार दिलेला आपल्याला असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे सर्वसाधारणपणे एक पेशी असणारे जे काही सजीव जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलं तर यांच्यामधलं असणारं जे काही असेक्च्युअल रिप्रोडक्शन अलैंगिक प्रजनन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला दिलेलं आहे बायनरी फिशन. बायनरी म्हणजे
द्विविभाजन होताना दोन त्या ठिकाणी भाग जे आहे तर ते भाग त्या ठिकाणी होताना असं आपण त्या ठिकाणी अर्थ घेऊ. आता एक ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला सांगितली. काय सांगितली ॲक्टिव्हिटी? टेक ए कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर इन इट फ्रॉम ए पॉन्ड हॅव्हिंग द स्टॅनट वॉटर अँड द ॲक्वॅटिक प्लॅन्ट. आता स्टॅनट वॉटर म्हणजे साचलेलं पाणी. तर काय करायचं, एक चंचू पात्र जे आहे तर त्या चंचू पात्रामध्ये अनेक दिवस पाणी साठलेल्या आणि जलीय वनस्पतींना समृद्ध अशा प्रकारचं जे काही तळं असेल, डबकं असेल तर त्या डबक्यामधलं पाणी त्या ठिकाणी घ्यायचं. पुढे ॲड सम व्हीट ग्रेन्स अँड ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स टू इट. त्याच्यामध्ये काय करायचे, थोडे गव्हाचे दाणे टाकायचे आणि काही जलीय वनस्पती ज्या आहेत तर त्या जलीय वनस्पती त्याच्यामध्ये टाकायचे. कीप इट फॉर 3 to 4 days so that wheat grains and the plants will decompose. आणि 3 ते 4 दिवस त्या वनस्पतींचं आणि गहू जे आहे तर त्या गव्हाचं विघटन त्याच्यामध्ये होऊ द्या. पुढे अर्ली इन द मॉर्निंग ऑन द 4th day मेक ए ग्लास स्लाइड अँड पुट ए ड्रॉप ऑफ दॅट वॉटर ओव्हर इट. त्याच्यानंतर 4थ्या दिवशी सकाळी लवकर एक स्वच्छ काचपट्टी घेऊन त्यावर काय करायचं, त्या चंचू पात्रातील पाण्याचा एक थेंब जो आहे तर तो एक थेंब त्या ठिकाणी घ्यायचा. त्याच्यानंतर केअरफुली त्याची एक काचपट्टी त्या ठिकाणी तयार करायची. केअरफुली पुट ए कव्हर स्लीव ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याची काचपट्टी तयार केल्यानंतर त्याच्यावर कव्हर स्लिप आच्छादक अशा प्रकारची काच त्याच्यावर त्या ठिकाणी ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली ती असतानाची काही काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. पहा, यू विल बी एबल टू सी द पॅरामेशियम. काय सांगितलेले, यू विल बी एबल टू सी मेनी पॅरामेशिया परफॉर्मिंग द बायनरी फिशन. तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला असंख्य अशा प्रकारचे असणारे जे काही पॅरामेशियम जे आहे तर ते द्विविभाजन जे आहे तर ते द्विविभाजन करताना त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतील. या ठिकाणी अशा पद्धतीचे असणारे जे काही पॅरामेशियम जे आहे तर त्या पॅरामेशियमचं द्विविभाजन जे आहे तर ते द्विविभाजन आपल्याला झालेलं त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर पुढे पहा, प्रोकार्योटिक्स दॅट इज बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, अमेबा, पॅरामेशिया, युग्लिना एक्सेट्रा and eukaryotic cell organelles like mitochondria and chloroplast perform asexual reproduction by the binary fission. पहिलं आपलं सांगितलं प्रोकार्योटिक, ज्याला आपण त्या ठिकाणी अधिकेंद्रकी सजीव म्हणताना असतो. अधिकेंद्रकी सजीव म्हणजे त्या ठिकाणी जीवाणू आले. त्याच्यानंतर प्रोटिस्टा जे आहेत, आदिजीव जे आहेत तर त्या आदिजीवामध्ये अमेबा आहे, पॅरामेशियम आहे, युग्लिन आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला सांगितलं युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्च्युअल रिप्रोडक्शन बाय द बायनरी फिशन. म्हणजे दुष्य केंद्रकी पेशी जी आहे तर त्याच्यामधल्या असणाऱ्या ज्या काही तंतुकणिका, हरित लवक, ही जी काही पेशीअंगक जे आहे तर ती पेशीअंगक द्विविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी करताना दिसतात. पुढे इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल्स डिव्हाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. ही जी काय असणार जे काही बायनरी फिशनची असणार जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये किंवा या प्रकारामध्ये जनक पेशी जे आहेत, पॅरेंट सेल जे आहेत तर त्या पॅरेंट सेलचे 2 समान भाग जे आहेत तर त्या 2 समान भागामध्ये विभाजन होऊन 2 नवजात अशा प्रकारच्या पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. बायनरी फिशन्स ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन जे आहे किंवा असूत्री विभाजन पद्धतीने काय होता नसते, बायनरी फिशन जे आहे तर ते बायनरी फिशन त्या ठिकाणी घडून येता नसते. आता सर्वसाधारणपणे काय काय सांगले पहा, ॲक्सिस ऑफ फिशन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. म्हणजे वेगवेगळे असणारे जे काय आदिजीव जे आहे तर त्या आदिजीवामध्ये विभाजनाचा 2 भाग होण्याचा जो काय अक्ष जो आहे तर तो अक्ष त्या ठिकाणी वेगवेगळा असतो. आता कसा तर ते दिलेलं पहा, फॉर एक्झाम्पल अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू द लॅक ऑफ द पेसिफिक शेप आणि हेन्स इट इज कॉल्ड ॲज द सिम्पल बायनरी फिशन. अमिबाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला, पण अमिबाची या ठिकाणी आपल्याला डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी दिले. या अमिबाचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर अमिबामध्ये तो जो काय अमिबा जो आहे तर त्या अमिबाला विशिष्ट अशा प्रकारचा शेप नाही, आकार नाही. आणि आकार नसल्यामुळं कोणत्या अक्षामधून काय होतं नसते तर त्याचं असणारं जे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होतं नाही.
आणि म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सिम्पल बायनरी फिशन किंवा त्याला साधं द्विविभाजन जे आहे तर ते साधं द्विविभाजन त्या ठिकाणी म्हटलेलं. त्याच्यानंतरचं दुसरं पहा, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, पॅरामेशियम डिव्हाइड्स बाय ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन. तर असणारा जो काही पॅरामेशियम जो आहे तर त्या पॅरामेशियमचं होणारं जे काही विभाजन जे आहे, आकृती पाहिल्यानंतर तुमच्याबरोबर त्या ठिकाणी लक्षात येईल की असणारा जो काही पॅरामेशियम जे आहे तर त्या पॅरामेशियमचं असणारं जे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन आपल्याला आडवं द्विविभाजन काय म्हटलेलं आहे, ट्रान्सव्हर्स त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवं. अशा प्रकारचं द्विविभाजन जे आहे तर ते द्विविभाजन आपल्याला पॅरामेशियम जे आहे तर त्या पॅरामेशियममध्ये त्या ठिकाणी आलं. परीक्षेला लक्षात ठेवायचं, अमिबा जो आहे तर त्याच्यामध्ये सिम्पल बायनरी फिशन होताना दिसतं. पॅरामेशियम जे आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन त्या ठिकाणी होताना दिसते. तर असताना जो काही युग्लिना जो आहे तर त्या युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन म्हणजे त्या ठिकाणी उभं अशा प्रकारचं विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. पहा पुढे दिलेलं आपल्याला की व्हेरॅज युग्लिना बाय द लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. तर असणारा जो काही हे जे काही पेशी विभाजनाची असणारी जी काही पद्धत जी आहे, द्विविभाजनाची असणारी जी काही बायनरी फिशन जे आहे तर त्या बायनरी फिशनमध्ये आपण पाहिलंय की अमिबा जो आहे तर त्या अमिबामध्ये साधं अशा प्रकारचं द्विविभाजन होतं नसतं. पॅरामेशियम जो आहे तर त्या पॅरामेशियममध्ये आडवं द्विविभाजन म्हणजे लॉन्जिट्युडनल त्यांनी कोणतं विभाजन आपण पाहिले, अमिबा जो आहे आपलं पॅरामेशियम जे आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स बायनरी म्हणजे आडवं विभाजन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर असताना जो काही युग्लिना जो आहे तर त्या युग्लिनामध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्याला लॉन्जिट्युडनल म्हणजे उभं अशा प्रकारचं त्याचं असणारं जे काही विभाजन जे आहे तर ते उभं अशा पद्धतीचं असणारं जे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेले, बायनरी फिशन इज युजली परफॉर्म by the living organism during favorable condition, that is availability of the abundant food material. जे सजीवांमध्ये द्विविभाजन जे आहे तर ते द्विविभाजन कधी त्या ठिकाणी होताना दिसतं, तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी फॅवरेबल म्हणजे अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती ज्या वेळेला असते तर त्या वेळेला आपल्या त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती म्हणजे मुबलक अशा प्रकारचं असतं ते काय अन्न जे आहे तर ते अन्न ज्या वेळेला त्या ठिकाणी उपलब्ध असतं तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे बायनरी फिशन म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला द्विविभाजनाची असतानाची काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी काही केली ते अवलंबली त्या ठिकाणी जाते. त्याच्यानंतरचा त्या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रकार दिलेला आहे मल्टिपल फिशन, ज्याला आपण त्या ठिकाणी बहुविभाजन जे आहे तर ते बहुविभाजन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मल्टिपल फिशन. A sexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. म्हणजे अमिबा असेल किंवा अमिबासारखे तत्सम एक पेशी अशा प्रकारचे असणारे जे काही आदिजीव जे आहेत तर ते आदिजीव काय करताना दिसतात, प्रतिकूल असणारे जे काही वातावरण जे आहे तर त्या प्रतिकूल वातावरणामध्ये पाहिलं आपण, प्रतिकूल वातावरण म्हणजे त्या ठिकाणी मुबलक प्रमाण त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर अशा वातावरणामध्ये मल्टिपल फिशन बहुविभाजनाची असणारे जे काही पद्धतीनं जे आहे तर ते अलैंगिक प्रजनन त्या ठिकाणी करताना दिसतात. आता याच्यामध्ये काय होतं असते, अमिबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया अँड देअर बाय मुव्हमेंट्स व्हेन एव्हर देर इज द लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ ॲडव्हर्स कंडिशन. म्हणजे अमिबा काय करताना दिसतो की ज्यावेळी त्या ठिकाणी अपुरा अशा प्रकारचं अन्न असेल तर त्यावेळेला किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते तर त्यावेळेला हा जो काय अमेबा जो आहे तर तो अमेबा त्याच्या असणाऱ्या काही शुडोपोडिया म्हणजे छद्मपात, जसे आपल्याला पाय असतात तर तसे त्याच्या अमेबा जे आहे तर त्या अमेबाला छद्मपात किंवा शुडोपोडिया त्या ठिकाणी तो तयार करत नाही. तो त्या काय करताना दिसतो तर त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काय करताना दिसतो तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्याची असणारी काही मुवमेंट जे आहे तर ती मुवमेंट त्या ठिकाणी थांबवताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म प्रोटेक्टिंग कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि या ठिकाणी असणारी जी काही प्रतिकूल परिस्थिती जी आहे तर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण पाहिले ज्या वेळेला त्या ठिकाणी अपुरं अन्न असेल अशा वेळेला तो काय करताना दिसतो, छद्मपात त्या ठिकाणी तयार करत नाही, हालचाल त्या ठिकाणी करत नाही. आणि अशा वेळेला तो काय करताना दिसतोय, त्याचं असणारं जे काही पेशी पटल जे आहे तर त्या पेशी पटलाभोवती गोलाकार राऊंड अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी संरक्षणात्मक अशा प्रकारचं असताना ते काही कवच जे आहेत प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे तर ते प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणजे संरक्षणात्मक अशा प्रकारचं आवरण जे आहे तर ते आवरण त्या ठिकाणी तयार करताना दिसतं. सच एन्सिस्टेड अमिबा आर एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड ॲज द सिस्ट. आणि अशा
कवचबद्ध असणारा जो काय अमिबा किंवा कोणत्याही एक पेशी सजीव अशा प्रकारचा असेल की ज्याच्याभोवती संरक्षणात्मक अशा प्रकारचं कवच त्या ठिकाणी तयार झालेलं असेल तर त्याला त्या ठिकाणी पुट्टी किंवा त्या ठिकाणी शिस्ट जे आहे तर ते शिस्ट त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. मेनी न्यूक्लाई आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन इन द शिस्ट. आणि अशा प्रकारची ही जी असणारी जी काही पुटी जी आहे तर त्या पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त एकच केंद्रकाचं अनेक वेळा त्या ठिकाणी काय होतं नसते, त्या ठिकाणी विभाजन जे आहेत विभाजन त्या ठिकाणी होतं म्हणजे सूत्री विभाजन होतं आणि सूत्री विभाजनामुळे एका केंद्रकाचे अनेक केंद्रक जे आहेत तर ते अनेक केंद्रक त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. इट इज फॉलोवेड बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दस मेनी अमिबली आर फॉर्म्ड. आणि मग पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्याचं त्या ठिकाणी विभाजन होतं आणि अनेक छोटे छोटे अशा प्रकारचे अमिबा त्याला त्या ठिकाणी मेनी अमिबली त्या ठिकाणी म्हटलेलं म्हणजे छोटे छोटे अशा प्रकारचे जे काय अमिबा जे आहे तर ते अमिबा त्या शिस्टच्या आतमध्ये पुटीच्या आतमध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. देर रिमेन इनसिस्टेड टिल देर आर ॲडव्हर्स कंडिशन. मग अशा प्रकारची प्रतिकूल परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे जे काही छोटे छोटे अशा प्रकारचे जे काही अमिबा जे आहेत तर त्या अमिबा त्या पुटीमध्ये किंवा शिस्टमध्येच त्या ठिकाणी राहताना दिसतात. शिस्ट ब्रेक्स ओपन ऑन अरायवल ऑफ द फेवरेबल कंडिशन अँड मेनी अमिबली आर रिलीज. आणि नंतर ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती जी आहे तर ती प्रतिकूल परिस्थिती त्या ठिकाणी बदलते, अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी येताना असते म्हणजे खायला त्या ठिकाणी अन्न पाणी त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये असेल अशा प्रकारची अनुकूल परिस्थिती आल्यानंतर ती असणारे जे काही शिस्ट जे आहे तर ते ब्रेक होते फुटते आणि त्याच्यामधून नवजात अशा प्रकारचे असणारे जे काही अमिबा जे आहे तर ते अमिबा काय होताना असतात तर त्या ठिकाणी बाहेर पडताना असतात. तेच आपल्याला ही जी काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी दाखवते. पण या ठिकाणी आपल्याला पॅरेंट अमिबा त्या ठिकाणी दाखवलेला आहे म्हणजे नवजात अशा आपलं असणारा जो काही जनक अमिबा जो आहे तर तो जनक अमिबा दाखवला आहे. मग हा काय करताना असतोय ॲडव्हर्स कंडिशन असेल तर त्यावेळेला काय होताना असतं आपल्याला ह्या अशा पद्धतीचे निळ्या रंगाचं त्या ठिकाणी काय दाखवलेलं तर त्या ठिकाणी संरक्षणात्मक अशा प्रकारचं आवरण त्या ठिकाणी तयार होताना असतं. त्याच्यानंतर पुढे काय होताना असते तर त्या ठिकाणी डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम म्हणजे केंद्रक आणि पेशी जे आहे तर त्याचं विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होताना असतं. त्याच्या आतमध्ये अनेक अशा प्रकारची मेनी अमिबली छोटे छोटे अशा प्रकारचे अमिबा जे आहे तर ते अमिबा त्या ठिकाणी तयार होताना असतात. आणि फॅवरेबल कंडिशन झाल्यानंतर अनुकूल परिस्थिती झाल्यानंतर ही जी असणारे जे काही शिस्ट जे आहे तर ते शिस्ट काय होता नसते ब्रेक त्या ठिकाणी होता नसतं आणि ब्रेक झाल्यानंतर डॉटर अमिबा म्हणजे नवजात अशा प्रकारचे अमिबा जे आहे तर त्या अमिबा काय होता नसतात बाहेर त्या ठिकाणी पडता नसतात. आता पुढे काय सांगितले डज द पॅरेंट सेल एक्झिस्ट आफ्टर असेक्च्युअल रिप्रोडक्शन फिशन म्हणजे विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशीचं अस्तित्व त्या ठिकाणी राहतं का तर हे त्या ठिकाणी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. एवढाच असताना जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.